किधर जाता A lesson in life from a beggar. मी उदाहरण द्यायचं नसेल किंवा मी अतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये सुधारणा करायचं नसेल तर तुम्ही बोलू नका. तुम्ही बोलले चुळबुळ केली मागं पुढे बघितलं की मग मी सुरू करतो. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना माझी चांगली मैत्रीण होती. चांगली मैत्रीण म्हणजे एकेरी ते एनर्जीचा सोर्स कसा असते सूर्याकडून एकेरी असते ना, एकेरी प्रवाह वन वे असते. वन वे ट्रॅफिक ऐकलंय का? तसं पण असते बरं. कधी कधी आपण खूप चांगलं समजतो पण ते आपल्याला कचरा समजित असते. जसं आता समजा दोन मैत्रिणी आहेत, आता त्यांच्यामध्ये आहे ना कधी कधी एक नुसतं देण्यावरच असती आणि एक नुसतं घेण्यावरच असती. ती तिचा विचारही करीत नाही. समजा ही काय करते टाइमवर जेवायला थांबते तिला, म्हणजे जर तिला उशीर झाला असेल तर, आणि ही काय करते आपापलं जेवण मोकळे होती. ते वन वे असते. आता इथं काय, मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना ही माझी काय चांगली मैत्रीण आहे, पण तिची ही आहे का नाही माहित नाही ना. समोर नको तितक्या लांब शब्द यायला थोडा कंटाळा करतो. She is an LIC officer earning a good salary, but there was always something strange about her. आणि ती एक LIC ऑफिसर होती आणि ती चांगल्या प्रकारचं कमवत सुद्धा होती. म्हणजे तिला पैशाची कमी होती का? नाही. पैशाची कमी नाही म्हणजे काहीच कमी नाही आपल्याला. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. आणि काही ना काही तिच्याविषयी नेहमीच काय राहायचं, विचित्र राहायचं किंवा वेगळं काहीतरी राहायचं. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सर्वसामान्य माणूस म्हणतो का? नाही. बाकीचे सगळे दरवाजातून येत असतात तर ती खिडकीतून उडी मारत असेल असते ना काय. She was forever unhappy whenever I met her. जेव्हा केव्हा मी तिला भेटले, जेव्हा केव्हा मी तिला भेटायला गेले त्यावेळेस ती मला काय सापडली, नेहमीच दुःखी सापडली. आज गेले तर आज नाही ग मोडले अंग दुखायले, उद्या गेले नाही ग आज मला कसं तरीच व्हायले, परवा गेले नाही ग आज कस काय कर्मच झाले. म्हणजे तिच्या जीवनामध्ये कधीही का आहे रडापडीच आहे. कवाई काहीतरी आहे का चांगलं नाही. हे असं म्हणलं ते तसं म्हणलं, हिनं असं केलं तिनं तसं केलं, हिनं कुंकूच लावलं नाही, ती पायाच पडली नाही, ही मला जेवच म्हणली नाही, हिनं पाणी विचारलं नाही, तिनं चहा विचारलं नाही. अरे काय तू काय कुठली म्हणजे हे थोडीच आहे काय. महाराणीला सुद्धा जे लोक मानाय तेच मानतात, बाकीचे सगळे काय म्हणतात करत राहा. म्हणून आपण कोणाकडून अपेक्षा ठेवू शकतो का चांगल्या चहा? आता मी अल्ताफच्या घराकडे गेलो म्हणजे अल्ताफ मला चहा प्यायला बोलवला अशी काही गॅरंटी आहे का? नाही. राजच्या दुकानावर गेलो म्हणजे राज किलोभर साखर फुकट देईल म्हणून काय गॅरंटी आहे का? काहीच नाही. हा फक्त म्हणू शकते मग कवा आले सर जा लवकर. फक्त काही बोलू नका माझ्याविषयी. आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. आणि हिला थोडं काय वाटायचं, डिप्रेस व्हायची ही. तिला काय थोडं चिंता वाटायची त्याबद्दल, किंवा तिला असं वाटायचं की हिला एवढं काय जगाचं दुःख आहे बा, की जेव्हा बघितलं तेव्हा हिच्या तोंडावर 12 वाजलेले राहतात. हे का नाही स्वाती? It was and thou her gloom and cynicism
had a way of spreading to others. आणि हा जो तिचा स्वभाव होता कशाचा, दुःखी राहण्याचा किंवा नेहमी निगेटिव्ह थॉट्स डोक्यामध्ये, काही ना काही चांगलं काहीच बघायचं त्यामध्ये, काय करायचं नेहमी चुकत काढायच्या. यामुळं काय व्हायचं, ते दुसऱ्यांमध्ये सुद्धा पसरत होता. म्हणजे स्वतःतला काय कधी कधी काय होतात निगेटिव्ह वेव्ह ज्या असतात त्या दुसऱ्यांवरही परिणाम करत असतात त्याचा. मग त्यात शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. आणि तिच्याकडे कधीही सकारात्मक गोष्ट कधीच नसायची. की एखाद्या व्यक्तीविषयी ती चांगलं बोलू शकल किंवा तिच्याबद्दल ती काहीतरी चांगलं म्हणू शकल, असं कधीही काय नव्हतं, व्हायचं नाही. की समजा कोणी समोरून व्यक्ती यायलाय, उग हे खवटी तोंडावर चांगलं बोलते माघारी काड्या करते. आता कसं म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात ना, पण काही जण कसे करतात माहितीये का, तोंडावर गोड बोलतात. म्हणजे ते माहित आहे ते मनामध्ये असा आहे तसा आहे अमुक आहे ढमुक आहे सगळं माहिती आहे त्याच्याविषयी, आपल्याला सगळी पोती पुराण तिचं माहिती आहे, पण तोंडावर काय बोलतात त्याला चांगलंच म्हणतात. लय मेहनती आहे दुकानात झोपते लय मेहनती आहे म्हणतात. पण कसं आहे की त्या माणसामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह बोलले तर ते तुमच्याविषयी काय करणार नाही, मनामध्ये तुमच्याविषयी निगेटिव्ह थॉट ठेवील का, नाही ठेवणार ना. म्हणजे आपण एखादी गोष्ट होणारच आहे तिच्यावर काय करू शकतो, कालच सांगितलं मी, प्रतिबंध आणू शकतो का नाही. समजा आता रातचं किराणा दुकान त्याच्यामध्ये उंदरं होणारच आहेत, ते नासधूस करणारच आहेत, पण तिथं औषध ठेवून किंवा पिंजरे ठेवून काही करून त्याचं नुकसान कमी करू शकतो का नाही, नुकसानाची तीव्रता करू शकतो का. तसंच ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तर त्याच्याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह बोललो तर ते चेकाळणार नाही ना. समजा मला माहिती आहे की प्रणव महा दुश्मनच आहे, पण मी जर प्रणवच्या तोंडावर प्रणवच्या माघारी सगळ्या समोर त्याला काय करायलो, शिव्यात द्यायलो, त्याच्याबद्दल वाईटच बोलायलो, तर ते जास्त जागरूक होऊन माझ्या विरुद्ध अटॅक करेल का नाही. म्हणजे आपण डिफेन्सिव्ह केली तर नाही, आपणही अटॅक करायलो. अटॅकचा अटॅक युद्धाचा परिणाम चांगला राहते कधी, कधीच नसते. मग त्यामुळे लक्षात ठेवायचं की कधी पण काय करायचं, कोणताही व्यक्ती कसाही असो आपल्या मनात ज्या भावना आहेत त्याच ठेवायच्या, फक्त त्याच्या तोंडावर काय बोलायचं, चांगलं बोलायचं, पॉझिटिव्ह बोलायचं, त्याच्यामधलं जे पॉझिटिव्ह चांगलं वाटतं त्याबद्दल त्याला तेच बोलायचं, हे का नाही. आता एखादा मालक त्याच्या नोकरावर खूप अन्याय करतोय, पण तो गिरायकासोबत खूप चांगला राहतो, तर आपण काय बोलायचं, नाही हो तुम्ही गिरायकाला लय चांगलं बोलता, गिरायक कसं हँडल करायचं तुम्हाला चांगलं जमते, एवढंच बोलायचं. का म्हणायचं तुम्ही नोकराची पगार देत नाही टायमावर, तुम्ही त्याच्या जीवावर खाता आणि त्यालाच असं करता, असं म्हणल्यावर ते आपल्या नोकराला लावून देते. ती गुन्हा नसेल का, नाही. त्यामुळं आपलं काय काम आहे, त्या व्यक्तीमधलं पॉझिटिव्ह बोलणं, हे का नाही. आणि ज्याला बोलत नाही ते आपल्याविषयी निगेटिव्ह थॉट्स क्रिएट करत असेल तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला इग्नोर करावं लागेल ना. ते म्हणतात ना, हा काय हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. फॉर इन्स्टन्स I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? आता समजा उदाहरणासाठी
एक उदाहरण दिलं काय की राकेश त्याच्या शाळेतून फर्स्ट आलाय. तुला माहित आहे का राकेश या शाळेतून काय झालाय फर्स्ट आलाय. मीना इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी little the achievement. Naturally his father is in a school teacher she would. आता याच्याबद्दल एखादा पॉझिटिव्ह माणूस काय रिस्पॉन्स देऊ शकते अतिउत्तम झालं त्यानं खूप मेहनत केली असेल किंवा त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. पण माझ्यासारखं काय म्हणते ते काय त्याचे वडील शिक्षक आहेत मग काहीतरी मिली भगत असेलच है का. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्याबद्दल काही बोलतो आता समजा एखाद्यानं आत्महत्या केली आणि ती कशी होती झाली. आता गेल्यावर त्या माणसाबद्दल वाईट बोलून काय फायदा आहे का नाही काहीतरी कुटाणा असेल म्हणून गेला. आता आता ते संपलंय ना माणूस त्याच्याबद्दल काय बोलून फायदा आहे का तसं काहीच अर्थ नाही. समजा एखाद्यानं ज्यावेळेस समजा आता एखादा मुलगा 10वीतून फर्स्ट आला आम्हाला माहित होत त्याला काहीच येत नव्हतं म्हणून हे काय म्हणजे प्रत्येकामध्ये काय असतात तोंडावर गोड बोलायचं आणि माघारी काय काड्या करायच्या किंवा मग गरळ ओकायची ज्याला आग काय म्हणतात त्याला एक काय ओकणं म्हणतात असते ना काही जणांचा स्वभावच असते बघा तोंड चोपडे गुळ पापडे म्हणतात त्याला. मग अशा प्रकारे ती काय म्हणायची नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर. त्याचे वडील काय आहेत कोण आहेत स्कूल टीचर आहेत म्हणून ते फर्स्ट आला असेल. इफ आय सेड मीना श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी मीना वुड अ पेसिमिस्टिक व्हेन अ pony is young he looks handsome it is age that matters wait for some time Shweta will be uglier than anyone you know. आणि एखाद्या वेळेस तिला तिची मैत्रीण म्हणली की मीना तुला माहिती आहे का श्वेता कशी आहे खूप सुंदर आहे. कशी आहे सुंदर. मग मीना काय पूर्णपणे निराशावादी मुलगी आहे. ती कधी चांगलं तोंड उघडलं का तिनं तोंड उघडलं म्हणजे काय वरळीचं गटारच आहे. म्हणजे तिला चांगलं बोलायला सांगितलं तरी त्याच्यामध्ये तू सुद्धा ती म्हणील की काय चांगलं बोलायचंय चांगलं बोलणं काय लई चांगलं असते काय अगं तुला चांगलं बोलायला सांगितलं हो चांगलंच बोलायला मी आता. मग ती म्हणती की ज्यावेळेस पोनी काय असतंय तरुण असतंय त्यावेळेस काय होतंय ते सुद्धा कसं दिसतंय हँडसम दिसतंय. कसं दिसतंय हँडसम दिसतंय. इट इज एज दॅट मॅटर्स. आणि सुंदर दिसणं हे कशावर अवलंबून असतंय वयावर अवलंबून असते. कशावर अवलंबून असतंय वयावर. म्हणजे तुम्ही एका वयामध्ये काय दिसत असता सुंदर दिसत असता आणि काही दिवस थांब काही वर्ष थांब ती जेवढे लोक आतापर्यंत कुरूप बघितलेले आहेत त्याच्यापेक्षा भयंकर दिसेल ती. असं कोण म्हणतंय मीना म्हणते. Meena, it is
अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. उदाहरण सांगायली ती. पहिलं उदाहरण काय सांगितलं? राकेशचं. दुसरं कोणाचं सांगितलं? श्वेताचं. आणि तिसरं डेच. ती म्हणते की आजचा दिवस कसा आहे? खूप सुंदर आहे. म्हणतो ना आज वातावरण लय छान आहे, चल बाहेर फिरायला जाऊ. नो, द सन इज टू हॉट. नाही नाही, ऊन लय पडले बाहेर. अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. आणि मी जास्त वेळ चालले तर काय होईल? मला थकवा येईल. बिसाइड्स, हू से वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देयर इज नो प्रूफ. आणि या व्यतिरिक्त कोण असं म्हणतंय की चालणं हे शरीरासाठी चांगलं आहे? त्याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडं? काहीच नाही. आता मारियाला पुस्तकात लक्ष द्यायचं, तर मारिया पुस्तकात लक्ष देते का? नाही. आणि त्याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडं? नाही. आता मारियाला किती वेळ सांगितलं की मारिया पुस्तकात लक्ष द्यायचं, ओळीवर बोट ठेवायचं, नाही तर बोटीवर वळ ठेवायची. आता मारिया लक्षच देत नाही. मारिया खाओ के शहर में जाते आपोआपच. म्हणून पेसिमिस्टिक व्हायचं नाही. लक्षात ठेवा की लाईफ मध्ये तुम्हाला जर काहीतरी नवीन करायचं असेल तर तुम्हाला ऑप्टिमिस्ट व्हावं लागल, अवसरवादी, किंवा ज्याला आपण काय म्हणतो सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारा व्यक्ती. नाही तर तुम्ही एखाद्याच्या चुका काढत बसले तर तुमची प्रगती पूर्णपणे खुंटून जाईल. कशामुळं? कारण तुम्ही स्वतःला काय करू शकणार नाहीत, डेव्हलप करू शकताल का? नाही. पण माझ्या कोणी चुका काढल्या ना तर मी काय करत असतो? बाउन्स बॅक होत असतो. आता काल रात्री मी स्टेटस ठेवलं होतं काय, दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदला. तर मला खूप जणांना काय केलं तर रिस्पॉन्स दिला होता त्याला. म्हणलं की सर मग आपलंच बघा की, आपणच लय उपदेश देत राहता, हे ना असं करा त्यानं तसं करा. तर मग मी त्याला म्हणलं की तसं काय नव्हतं, मला कोणाला बदलायचं काही नव्हतं. फक्त काय लेकरांचं जे वाटळ व्हायले ते होऊ नये हे प्रयत्न होता माझा. बरोबर. मग ह्या 3 उदाहरणावरून असं समजतंय की एखाद्याला ज्या वेळेस एखाद्या काय व्यक्तीमध्ये वाईट दिसतंय, त्यानं कितीही नंतर चांगलं करू द्या, त्याला ते काय वाटणार? चुका दिसणार. त्यातल्या एखादा माणूस आवडीचं राहू द्या बघा, त्याच्यामध्ये किती चुका राहू द्या त्या आपण ऍक्सेप्ट करतो. म्हणजे त्यानं काही जरी केलं तरी काय करतो? ऍक्सेप्ट करतो. आणि एखादा माणूस आपल्या नजरेत बसलेला राहू द्या, त्यानं हसलं तरी राग येते आपल्याला, किंवा त्यानं काही करू द्या म्हणजे ते कसं सर शानपणा स्वतः लय शान समजिते, म्हणजे काही घेणे देणं नसते आपलं. मग एखादा माणूस एखाद्या डोक्यात बसलं की त्यानं किती चांगलं करू द्या, त्यानं जीव देऊ द्या, मग नाही दुसऱ्यासाठी दिला असं म्हणतात. हे काय नाही प्रणव? आता प्रणव किती अभ्यास करू द्या, काही करू द्या, काही जण आहेत वाड्यातले ते त्याला काय म्हणणार? अभ्यास करच म्हणणार. ठीक आहे. कोण म्हणते? फरीत नाही म्हणत. बाहेर बसल्यावर काय म्हणतात मग तुला? मग आता अभ्यास कर माहित ना, घरात जाय म्हणतो अगोदर, नंतर बाहेर बस. मग त्याच्यामुळं काय एखाद्याचा माइंडसेट आपण बदलू शकतो का? नाही. कारण त्याचा जे माइंडसेट झालेला असतंय ते एकदा माइंडसेट झाला त्याचा की त्याला, समजा आता एखादा शिक्षक आहे, त्याच्या मनामध्ये एखादा मुलगा वाईट झाला की तो
मग वाईटच राहणार. त्यांना चूक नसेल केली तरी पण धिंगाणा केला असं सगळ्यांना तर तेच मार खाली सगळ्यात अगोदर. हे होणारच. कशामुळं? कारण त्यानं काय केलेलं आहे, एखाद्याच्या मनामध्ये आपल्याविषयी मत तयार केलेलं आहे. मग त्याच्यामुळे इथं मीनाचं मत कसं आहे, नेहमी पेसिमिस्टिकच आहे. तिनं कोणही किती चांगलं करू द्या, that was Meena. She stayed alone in an apartment as her parents lived in Delhi. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. Underline कराय. आणि मीना ही कशी होती, एकटीच राहत होती एका अपार्टमेंट मध्ये. आणि तिचे आई वडील कुठे राहत होते, दिल्ली, न्यू दिल्ली. आणि ती एकुलती एक होती त्यांना. कोणाला तिच्या आई वडिलांना ना, तिच्या आई वडिलांना ती एकटी होती. आणि तिला काय होती, द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग एनिथिंग अँड एव्हरीथिंग. दोन्ही महत्वाच्या गोष्टी येतात. कशाविषयी काय करायचं, कंप्लेन करायची. आणि प्रत्येक गोष्टीविषयीच कंप्लेन करायची सवय तिला होती. म्हणजे कोणामध्ये तिला काही चांगलं दिसत होतं का, नाही. कोणती वस्तू घ्या, काही करा, काही एखादा इव्हेंट झाला असेल किंवा काय झाला असेल तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा काय निगेटिव्ह गोष्ट दिसणार. अवघड असते. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. आणि साहजिकच जर तुम्ही काय करत असताल, कोणामधल्या चुका काढत असताल किंवा कोणालाही नाव पुढे ठेवत असताल नेहमीच, तर तुम्हाला कोणी त्यांना तुम्ही आवडताल का, नाही आवडणार ना. समजा मी जर दररोजच उद्धार करत असेल कोणाचा तर मी फेवरेट होईल का, किंवा मी काय म्हणतात त्याला, एक दोन कन्सेप्ट असतात. आवडता शिक्षकांना आवडता का शिक्षक, आवडता शिक्षक होऊ शकेल का मी, साहजिकच नाही. कारण मी काय करतो, विद्यार्थ्याचा उद्धारच करतो. मग उद्धार करणारा शिक्षक कधी काय होऊ शकत नाही. असं कधीच झालं नाही की 10वी नंतर कोणी मला निकाल सांगायला आला असेल किंवा फोन करून निकाल सांगितला असेल, कधीच नाही. एक दोन तुरळक जण सोडले तर. एक तर माझ्या अपेक्षा जास्त असतात किंवा माझे टोमणे जास्त असतात, दोन्ही पैकी एक. त्याला जून पासून ते मार्च पर्यंत एवढ्या वेळेस आठवून दिलेलं असतंय की निकाल लागल्यावर तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत, एवढं म्हणलेलं राहते की ते तेवढंच लक्षात ठेवते. मग साहजिकच आहे ना, जर तुम्ही नेहमी कोणाला भेटल्यावर तुम्ही त्याचा कचरा करत असताल किंवा त्याच्यामधले वाईट पॉइंट सांगत असताल. समजा एखादा आज अष्टगंध न लावता चाल आणि मी काय म्हणलं, मग आज विद्वान दिसायला, तर त्यावेळेस पुन्हा ते काय सर म्हणून मला हाक मारील का, नाही. काय म्हणजे याचं तोंड नाही बरोबर, आपण आपलं म्हणजे कट मारून जाताल का नाही. त्याच्यामुळं मलाही माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल, कारण मी पण दुसरी एक मीनाच आहे ना. मीना नाही, मिनी आहे. पण मी पण काय सेमच आहे त्यातला. कारण पेसिमिस्टिक म्हणजे काय, इथं क्लासमध्ये काय नाही, क्लासमध्ये मला तेच करावं लागेल. कारण प्रत्येकाच्या चुका काढल्या तरच ते सुधरेल. आणि मी जर प्रत्येकाला त्यानं समजा थोडं हँडरायटिंग चांगलं गेलं, मी व्हेरी गुड गेलं, ते क्या बात वाणी, तर ते पुन्हा त्याच्यावर भारी हँडरायटिंग काढील का, नाही. मग क्लासमध्ये बरोबर आहे, पण बाहेर गेल्यावर मला
चुका काढायला मी काय असा कोणता मोठा हे आहे का 70-80 वर्षाचा अनुभवी व्यक्ती नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की जे आहे त्याच्यात सुख मानायचं आणि जे आहे त्याच्यात समाधानी राहिलं तर लाईफ आहे. लाईफ मध्ये तुम्ही जेवढं जास्त टेन्शन घेता तेवढं तुमचं आयुष्य कमी होईल, कारण तेवढं जास्त बर्डन येत असते आपल्यावर. हे मला लय जण सांगतात, मला बरं वैयक्तिक. कारण ज्यावेळेस पण मला कोणी एक शब्द जरी बोलतोय ना तर त्यावेळेस मी हे विचार करतो हे मला असं कोण म्हणलं असं, मग मी काही केलं का, मी असंच वागलो का, मग ते असंच झालं का. इव्हन एखादा मेसेज कोणाला केला तर त्यानंतर मी एवढा सुद्धा विचार करतो की त्याला काय वाटत, ते कसं घेईल त्याला. जिथं माझ्या बाबतीत असते बरं, आणि जिथं मग विद्यार्थ्याच्या बाबतीत असते मग तिथं काय नसते. मग अशी AK-47 घेऊन धडधड धडधड फायरिंगच असते. मग विचारही करत नाही कोण आहे समोरचा का आहे काय घेऊन. मग त्याच्यामुळं तुम्ही एखादं गणित किंवा काही पण असो लाईफ मध्ये एखादं काही पण असो, समजा एखाद्या शिक्षकांना रागवलं किंवा एखाद्या घरात कोण रागवलं तर त्याला निगेटिव्हली जर तुम्ही घेतलं, पेसिमिस्टिक होऊन जर घेतलं तर तुम्ही आणखीनच जास्त काय होता, अधोगतीला जाता. आणि तेच जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं, ज्यातून चांगलं काय ते शोधलं आणि त्याच्यावर आपल्याला काय सुधारता येईल हे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही दिवसेंदिवस काय होत जाता, तुमचं व्यक्तिमत्व आणखीन सुधरत जाते. पण त्याला पॉझिटिव्हली घ्यावं लागतं. आता काल रात्री मला एकदम भेटलं, मी केक द्यायला गेलो होतो. मग 2 पॅरेंट्स होते. एका पॅरेंट्सला फोर्स आहे की खंदारे सरकट ट्युशनला टाका म्हणून, म्हणजे वैयक्तिक खंदारे सर म्हणाले आमच्याकडे टाका. आणि दुसरं एक पॅरेंट भेटले, मग मी त्याला म्हणलं येईन झालाय मुलगा तुमचा. मग ते म्हणे नाही आमचा मुलगा खंदारे सरकट चालू. मग असं म्हणल्यावर मी त्या पॅरेंट्सचा राग धरला पाहिजे का, दुःख करून घ्यायला पाहिजे, रडायला पाहिजे का मी? साहजिकच नाही. त्याचं वैयक्तिक मत झालं ना ते, कुठे टाकायचंय कुठे नाही, काय करायचं ते कोणाचं मत आहे, त्याचं वैयक्तिक मत आहे. त्याच्याबद्दल मी दुःख करून काय फायदा आहे का? माझ्याकडे जे आहे त्याला मी काय करू शकतो, जपू शकतो, चांगलं शिकू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. जो हमारा नहीं उससे रोना काय, जो हमारा नहीं है उसके लिए रोना अच्छी बात है क्या? साहजिकच नाही. मग त्यामुळं आपल्याला समजा 25 पैकी 19 मार्क पडले तर उरलेले 6 मार्क पडले ना म्हणून रडत बसायचंय का? म्हणजे ऋतुजाला समजा 24 मार्क पडले म्हणून तिच्याबद्दल दुःख करायचे. ते आता ते 3 इडियट्स मध्ये नाही का, की 3 जण असतात, तर 3 जणांपैकी 2 सगळ्यात शेवटी नंबर येते आणि एकाचा पहिल्यांदा ते पहिला नंबर बघतच नाही, खालून बघतात, ते खालून निम्यापर्यंत बघतात, त्याला त्याचं नाव दिसत नाही. मग त्याला दुःख होत आहे की रणछोडदास छाछड फेल झाला. ते दोघं जण डोसकं धरून बसतात. ते म्हणतात रॅंचो का बहुत बुरा हुआ. काय झालं, ते नापास झाल्याच्या लिस्ट मध्ये नावच आलं नाही. मग म्हणतात ते दुसरा एक सायलेन्सर असते, ते काय करत असते, रडत असते. ते म्हणते इसको क्या हुआ बे अभी रोने को, यहाँ पे मेरा दोस्त फेल हुआ है. ते म्हणते की वो सेकंड आया है. मग ते म्हणते फर्स्ट कोण आया है, ते म्हणते रणछोडदास छाछड. मग दोस्त नापास झाला म्हणून जेवढं दुःख होत नाही का, त्याच्यापेक्षा जास्त दुःख काय होत आहे, दोस्त फर्स्ट आहे. आपल्या सोबत राहणाऱ्याला जर आपल्यापेक्षा कमी मार्क पडले तर आपण ते फर्स्टला किती मार्क पडले ते बघतही नाही. आपल्या बरोबरच्याला कमी पडले का, मस्त, मी याच्यापेक्षा जास्त घेतले, मला दुसऱ्याला काय करायचे. अरे मला ती 100 पुढे यायची, मला काय घेत नाही. मो कॉम्पिटिशन कोणासोबत आहे, माझ्या दोस्त. मग अशी गोष्ट आहे. आणि ते दोस्त नापास झाला असेल तर बेटा मन में लड्डू फुटा असते, मनातल्या मनात. आणि वरून होईल होईल पुढच्या वेळेस प्रयत्न कर.
म्हणजे जवळच्यालाच वाटते की आपलं वाईट व्हावं, दूरच्याला वाटते का नाही. मजा घेणारे कोणते असतात? जवळचे. लांबच्याला तुमच्यावर काहीच घेणं नसते, तुम्ही काही करा, कारण त्यालाच माहित आहे की तुम्ही काय करता, तुम्ही कसा अभ्यास करता किंवा किती कमवता, काय करता, हे कोणाला माहित आहे? जवळच्यांना माहित असते. आणि जवळच्यांनाच घेणं देणं असते तुमच्याबद्दल. लांबचं फक्त रस्त्यानं बघते, ऍक्सिडेंट जरी झाला तरी बघते, वाईट झालं जाते आपापलं निघून. आणि जवळचं जे ते उभं टाकते, लागलं का जास्त, कोण धडकिलं, मग त्याच्यासोबत गर्दा करणं, हे इथं बोंब लायले तरी त्याला उचलीत नाही. मग त्याच्यामुळं काय करायचं नाही, जास्त पेसिमिस्टिक राहायचं नाही, आपापलं अवसरवादी व्हायचं, आपला अभ्यास रेग्युलर ठेवायचा. कारण वेळेवर असं दुःख आपल्याला होऊ नये, हे का नाही. आपल्यापैकी एक जण झपकन वरी जाव, एका बॅचला झालतं, एका बॅचला एका पोरीला दरवेळेस 25 पैकी 17, 13, 12, 14 असेच मार्क पडायचे. आणि जे टॉपर होते का त्याला 25 पैकी 25, 25 पैकी 24 पडायचे. बोर्डाच्या परीक्षेत असं झालं, जे टॉपर होते त्याला 85 मार्क, 85%, आणि जी जी 15, 16, 17 मार्क घेत होती का तिला 93%. कोमातच गेले ते दोघं तिघ, कारण ती 5व्या, 6व्या, 7व्या नंबरवर राहत होती. 7व्या, 8व्या, 10व्या म्हणलं तरी जमते. पण अचानक तिनं काय केलं, फर्स्ट नंबरच आले, ते पण 7% डिफरन्स. असे पण काही लोक असतात छुपे रुस्तू, आपापला अभ्यास चालू ठेवतात आणि असं दाखवतात की नाही अभ्यास जास्त करत नाही. काही मुली हॉस्टेलवर तर अशा होत्या की ज्या मुलींसोबत धिंगाणा करायच्या, रात्री 2ला आणि 1ला उठून अभ्यास करायचा 4 वाजेपर्यंत, आणि पुन्हा बाकीच्या मुली उठायच्या टायमाला झोपी जायच्या. हे विचित्र प्राण्याची जात ही कशी आहे, पेसिमिस्टिक पण नाही आणि ऑप्टिमिस्टिक पण नाही. ही कशी आहे, आपलं तर बघा मिस्टिक. Naturally she wasn't a very pleasant company or nobody wanted to visit her. तिचा कोणी दोस्त नव्हता, तिची कोणी बेस्ट फ्रेंड नव्हती, किंवा तिचं कोणासोबत जमतही नव्हतं. जसं माझ्या आम्ही दोघं एकाच राशीचे. कारण तुम्ही जर कोणाला चांगलं बोलू शकत नसाल तर तुम्हाला कोणीही ऍक्सेप्ट करणार नाही. मूळ तुमचा स्वभाव कसा पाहिजे, मन मिळावं पाहिजे. तुम्ही जर दुसऱ्याचं मन दुखवत असाल 5-5 मिनिटाला, असा मोठा हातोडा थोडा तुकडे करत असताल त्याच्या कशाचे, DIL चे, तर ते तुम्हाला भेटेल का पुन्हा? नाही. समजा आता राज कुठं मार्केटमध्ये भेटला आणि मी तिथं म्हणालो काय मी बॉम्बला हिंडायला अभ्यास कर की, पुन्हा ते दिसलं तरी मार्केटमध्ये मला भेटेल का येऊन? नाही. ते होईल कट मारून जाईल, ते बघ मास्तर इथं काही बोलते इकडून. असं लोक दूर जात असतात. त्याच्यामुळं मोठा दगड घालायचा ते आता गोडच बोलायचं. The one day Meena was transferred to Bombay. Soon we all forgot about her. आणि लवकरच मीनाची बदली कुठे झाली? बॉम्बे, म्हणजे आजचं मुंबईला झाली, आणि सगळेजण तिला विसरून गेले. साहजिक आहे की एका लिमिट पर्यंत तुमच्या घरी एखादं कुत्रा राहू द्या, मांजर राहू द्या, ससा राहू द्या, किंवा काही पाळलेलं राहू द्या, त्याच्याशी लगाव तयार होत असते काही दिवसातच. आता माझी आई पहिल्यांदा ती मांजर आणली होती एक छोटी, तिला नाही म्हणू लागली, काहून ती काळी आहे, लई वेगळी दिसायली, अशी म्हणजे खुकार दिसायली असं. मग आता सगळ्यात जास्त प्रिय आईचीच झाली ती मांजर. भूक लागली की अशी ओरडती ती, जस काय एखाद्या मुलगी कशी काहीच नाही काय जेवायला मला असं म्हणते का नाही, तसं ती मांजर कंटिन्यू असं काय म्हणे म्हणलं की ती कंटिन्यू असं म्याव म्याव करत राहती. आणि तिला दमन म्हणत नाही ती, जसं आपण ओरडतो का नाही दे लवकर, तसं ती जोरात जोरात ओरडत राहते. आणखी म्हणजे कोणत्याही गोष्टीविषयी काय होते, एकदा एखादा व्यक्ती काय आला संपर्कात आला त्याच्याविषयी काय होते,
एक लगाव तयार होत असत. किंवा अल्ताफ आता इथं यायला, अल्ताफ 9वी पर्यंत नव्हता, तर अल्ताफ विषयी मला काळजी वाटणं सध्या साहजिक आहे, कारण ते माझ्या ट्युशन मध्ये येऊन शिकतय, म्हणून मला त्याच्याविषयी काय वाटणं. अल्ताफ आता मार्च नंतर माझ्याकडे नाही आला तर मग मी बघणार आहे का कुठं चाललाय ते काय करायलाय, काय घेणं नाही. हे का ना. मग त्यासाठी काय, ज्या वेळेस ती तिथं होती त्यावेळेस थोडीफार वाटायची तिच्याबद्दल, पण अचानक काय झालं, तिचं ट्रान्सफर झालं. माणसाच्या लाईफ मध्ये किती असे लोक येतात, ट्रेन मध्ये बसल्यावर पण 3 घंटेचा प्रवास असला तर घंट्यात मैत्री होती आणि डबा खायला लागतो संघ सोबत. हे का ना. तुम्ही कुठले काय नाही, घ्या पाणी प्या, घ्या हे शेप खा, घ्या हे खा, असं होतंय का नाही, साहजिकच होतंय. पण स्वभाव पटला नाहीतर ते काय करायले, असे पाय वगैरे ठेवून बसले तुमच्या सीटला, ठेवा तुम्हाला कळाले का नाही. असं म्हणलं पुन्हा ते तुम्हाला बोलल का, एकटं काही खाईल, मग तुम्हाला म्हणेल का खा म्हणून, नाही. आणि तेच म्हणले की तुम्ही काय करा, पाय थोडे पलीकडून ठेवा, प्रेमानं म्हणू शकता तेच. मग ते ऐकल, नाही तर म्हणे मी काय करतो थोडं बाहेर जाऊ बसा, असंही म्हणू शकता ना. त्यावेळेस मग ते त्यानं काही जरी खायला आणलं असेल तरी ते तुम्हाला देईल. गोड बोलल्यावर काही होते, हा तेच बोलता येत नसते. नाही असं काय माझं. मेनी इयर्स लेटर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ऍट बॉम्बे फ्लोरा फाउंटेन. आणि खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर पुन्हा लेखिका कुठे गेली, मुंबईला, आणि त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला. कुठं, फ्लोरा फाउंटेन नावाच्या ठिकाणी. इट वॉज पोरिंग, आय डिडंट हॅव एन अम्ब्रेला. खूप मुसळधार असा पाणी पडत होता आणि माझ्याकडे काय नव्हती, अम्ब्रेला नव्हती. आपल्या इथं हे एक I was standing near the Akbar Rallies, a popular department store, waiting for the rain to subside. आणि मी एका अकबर रॅलीज नावाच्या एका प्रसिद्ध अशा डिपार्टमेंट स्टोअरच्या बाजूला काय झाले होते, उभं राहिलेले होते, जवळ उभं राहिले होते, आणि मी वाट बघत होते की पाऊस कधी थांबतोय. सडनली आय स्पॉटेड मीना. अचानकच काय झालं, तिला तिची जुनी मैत्रीण कोण दिसली, मीना. आणि त्यावेळेस मग ते किती कुचळ वागले राहू आपल्या सोबत, किंवा किती रागले राहू, किती भांडणं राहू खुकार, तरी पण त्यावेळेस आपल्याला तिला बोला वाटते. म्हणजे तुमचे स्कूल फ्रेंड आहेत, आता तुम्ही 10वी नंतर वेगळे झाले आणि डायरेक्ट मग 2-2, 3-3, 4-4 काय त्याच्यानंतर तपानंतर भेटले समजा, म्हणजे वयाच्या 50-60व्या वर्षी भेटले समजा. एखादे जाता पडलेले राहतात, कोणाच्या तोंडातून अशी हवा निघत राहते, त्याला बोलता येत नाही, फॅफॅ करीत राहते. कोणी पूर्णपणे टक्कल झालेला असते, एखादी एवढीच केस घेऊन असते अशी, कोणी काटे घेऊन. मग त्यावेळेस ओळखता आलं, हे कोण ओळखू शकतो आपण, आपल्या लहानपणीचे मित्रमैत्रिणी ओळखू शकतो ना. आणि कधी कधी तर भास होते की हेच आहे काय की म्हणून ते, आणि त्या उगाच त्याला बोलतच जाऊन, ओळखलं नाही का तुम्हाला, ते म्हणते नाही, अरे मी नाही हो, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय, नाही नाही तूच आहेस, अरे मी नाही म्हणाले की आता. आणि ज्यावेळेस आपल्या लहानपणीच्या नावानं आपल्याला कोणी बोलवते का, जे काय टोपण नाव ठेवलेलं असते आपलं, तर त्यावेळेस समजून मागं न वळताच ओळखू येते ते माणूस. कारण एवढ्या हक्कानं कोण बोलतंय, आपल्या लहानपणीचं कोणी असत. तुम्ही किती मोठे आमदार झाले तरी तुम्हाला काय करतात,
लहानपणी लंगड्या माहित असतात तर लंगड्यात म्हणतात, शेमड्या माहित शेमड्यात म्हणणार, हा एकट्यात म्हणणार, ते समोर साहेबच म्हणणार. हे हक्क असते. मग त्यावेळेस तिला पाहिल्यावर माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोअरिंग रेन. पहिल्या वेळेस तिला काय वाटलं की आता आपण इथून गायब व्हाव, कारण ही लय बोर करते. काय करते ही लय बोर करते आता. म्हणून तिथून अगोदर एवढा मुसळधार पाऊस पडायलाय तरी पण मी इथून काय करू, पळून जाऊ असं तिला वाटत होतं. इतक्या छत्री नव्हती म्हणून थांबली होती, पण ही सनी दिसली, ही कुठून आली बाईचं म्हणतात है का नाही, मग लगेच पळून जाणार. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. आणि तिला याची चिंता वाटत होती की हिनं जर मला बघितलं तर मग काही खरं नाही. आणि तिला वाटत होतं की तिनं मला बघूच नाही, कारण तिला काय करायचं नव्हतं, तिच्या कधीही न संपणाऱ्या कंप्लेंट्स ऐकायच्या होत्या का नाही. नाही तर ही सुरू करते, बाई तिथं बँगलोरलाच बरं होतं, ह्या मुंबईत आल्या तेव्हापासून मी कवाच खुश नाही राहिली. तू कवा खुश राहतेस है का ना. However, I couldn't escape. She had already seen me and caught hold of my hand warmly. And what's more, she was very cheerful. आणि मी कस काय तिथून निघू शकल, कारण तिनं मला ऑलरेडी पाहिलं होतं. दिसली ग बाई दिसली. कोण, सुधामूर्ती दिसली. सुधामूर्ती तर नाही. आणि तिनं काय केलं, माझ्या जवळ आली आणि ऍज युजल जसं तुम्ही पकडता तुमच्या मैत्रिणीचा हात, तिनं अत्यंत वॉर्मली काय पकडला, कोणाचा हात पकडला, सुधामूर्तीचा हात पकडला. पण आता ती कशी होती, खूप आनंदी दिसत होती. ती दुःखी होती का आता, तिच्या तोंडावर दुःख होतं किंवा ती काय म्हणली होती का, किंवा कधी काय म्हणली का, मोय तू इथं कशाला आली असं म्हणली का ती नाही. ती म्हणली बरं झालं तू आलीस, 3 दिवसानंतर तू मला भेटलीस तरी है का नाही. Hey, I am really excited. It's nice to meet old friends. What are you doing here? तिचं बोलणं बघा, पहिलं बोलणं कसं असलं असतं, हे इथे काय करायला का तू, असं असलं असतं, जाय लवकर. पण आता ती काय म्हणली, मला खूपच मी उत्साही झाले किंवा मला खूप जास्त आनंद झाला, कारण जुन्या मित्रांना भेटणं खूपच चांगलं वाटतं. का, तुमच्या लहानपणीची पहिली दुसरी तिसरीची चौथीची मैत्रीण असेल, तिच्या वडिलांची बदली झाली असेल, ती कुठेतरी गेली असेल आणि ती आत्ता गावात आली असेल कधीतरी कार्यक्रमाला एखाद्या, आणि भेटल्यावर काय वाटतंय, चांगलं वाटतंय का नाही. एखाद्या लहानपणीच्या आठवणी असतात तिच्या, त्या काढतात. तिनं काहीतरी केलेलं असते, तिनं कोणाला तरी मारलेला असते, एखाद्या पोराला गेलेला, मग ते सांगतात तिनं असं केलं होतं तसं केलं होतं, नाही त्या सरला असं म्हणली होती, मॅडमला तसं म्हणली होती. इवन कधी वयाच्या एका काळानंतर सुद्धा लहानपणी काय चोरलं होतं ते सुद्धा सांगतात हे का नाही. आणि त्यावेळेस हसी येते. मग लहानपणी केलेल्या चुकांवर मोठेपणी मग हसू येते की आपण असं कसं असू शकतो किंवा असं कसं करू शकतो. I explained that I was in Bombay
ऑन अन ऑफिशियल वर्क. आणि त्यानंतर तिने काय सांगितलं की मी बॉम्बेला कायसाठी आले, एक कार्यालयीन काम आहे की ऑफिशियल वर्क आहे, त्यामुळे मी इथं आले. देन स्टे विथ मी टुनाइट, शी सेड. लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड द मेमोरीज आर प्रिशियस अँड रेअर. अंडरलाईन करायचं. आणि आज रात्री कोणासोबत थांब, तू माझ्यासोबतच थांब आणि आपण दोघं काय करू, गप्पा मारू. लहानपणी ती मारत नव्हती, बाकीच्या सगळ्या मुली मारतातच गप्पा. दोन मुलींनी त्यांच्या लाईफ मध्ये मारलेल्या गप्पा जर लिहायच्या झाल्या तर 7 जन्म लागतात. किती जन्म लागतात विचार करा. समजा 2 मुलींना जन्मल्यापासून मरेपर्यंत सोबत ठेवलं आणि त्यांच्या गप्पा, एका जन्मात मारलेल्या गप्पा लिहायला किती दिवस लागतात, 7 जन्म लागतात. याचा विचार करा त्या किती गप्पा मारत असतात. लॉजिक. मग ती म्हणती तुला माहित आहे का, मीना म्हणाली जुन्या मैत्रिणी, जुने मित्र आणि मेमोरीज म्हणजे आठवणी ह्या इतक्या जास्त असतात की त्या खूप जास्त मौल्यवान आणि दुर्मिळ असतात. आता आमच्या लहानपणीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला आठवतात आणि त्या चांगल्या वाटतात. आता मोठं झाल्यावर वाटतंय की लहानपणच बरं होतं. पण लहानपणी काय वाटतंय, लवकरात लवकर मोठं व्हावं, लवकरात लवकर गाडी, जे काय करता येते, जे मोठे करतात ते करता यावं. पण त्यांना काय माहित असते की काय ते हॉट सीट वर बसलेले असतात सगळे. जिम्मेदारी म्हणजे काय असती, एक ओझ असती का नाही, पण ती पडल्याशिवाय कळते का, नाही कळत. त्यामुळं आता तुम्ही लहानपणी तुम्ही तेवढे आता म्हातारे झाले नाही, मी तर तुमच्या 6 महिन्यांनी लहानच आहे. ज्यावेळेस तुम्ही एका विशिष्ट वयात जाताल, जवळपास 35-40, त्यानंतर तुमच्या स्कूलचे डेज किंवा कॉलेजचे डेज किंवा तुमच्या प्राथमिक शाळेतले दिवस तुम्ही ज्यावेळेस आठवताल, त्यावेळेस तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. त्यासाठी एक पिक्चर आहे बघा, कोणता, दुनियादारी पिक्चर आहे. त्याच्यामध्ये कॉलेजचे दिवस, म्हातारपणी ते एक जण मरतात त्याच्यातला, तर ते पुण्यतिथी असते ना, त्या दिवशी ते एकत्र येतात. काय नाव असतं की त्याचं, आजा का गजा काहीतरी. आय कुडंट बिलीव्ह इट, वॉज दिस रिअली मीना. आणि अचानक एखाद्यामध्ये झालेला बदल, आपण विश्वास ठेवू शकतो की त्याच्यावर, नाही ठेवू शकत. खरंच ही मीना आहे का, विश्वास बसत नाही ना. कारण जो व्यक्ती सगळ्यांच्या चुका काढत होता, जो व्यक्ती कधीही कंप्लेन करत होता, तो आज अशा गोष्टी बोलतो म्हणजे हाडच्या हाड फोडून खाणारा, एक दिवसही काय न जाऊ देणारा, सुट्टा न जाऊ देणारा कार्यकर्ता ज्यावेळेस तुळशीची माळ घेऊन अभंग म्हणते त्यावेळेस आश्चर्य वाटणारच ना. I pinched myself hard to sure it wasn't a dream, but Meena was really standing there. आणि तिला वाटलं हे काय आहे, स्वप्न आहे. काय स्वप्न आहे. म्हणून तिने काय केलं,
स्वतःला चिमटा घेऊन बघितला. त्यामुळे सपना तो नाही देख रही नाही. मग पण तिला कळालं की नाही, एवढी मोठी राकेशीन म्हणजे एवढी मोठी मीना कुठे थांबलेली आहे, माझ्या समोरच थांबलेली आहे. स्क्वीजिंग माय हँड and smiling, and yes she did look happy. आणि त्यानंतर तिने काय केलं, तिला हे जाणवलं की मीना काय आहे, माझ्या समोर आहे, हसायली, आणि ती कशी दिसायली, हॅप्पी दिसायली, आनंदी दिसायली. In the 3 years she had been in Bangalore. In 3 years she had been in Bangalore. I never once seen her smile like that. आणि त्या 3 वर्षामध्ये, 3 वर्ष कुठे होती ती सानिया, कहाँ थी वो, बैंगलोर में थी. तब एक बार भी मैंने उसके चेहरे पे क्या नहीं देखी, खुशी, स्माइल नहीं देखी. स्माइल स्माइल नाही बघितली. तेवढी स्माइल आज मी तिच्या चेहऱ्यावर पाहत आहे. मग ती चांगली गोष्ट आहे का, नाही आहे का नाही. आता ती जर तिची चांगली फ्रेंड नसली असती तर खुश झालेली देखवल नसतं. A few strands of gray in her hair reminded me that year had passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. आणि तिच्या केसामध्ये काही कसे होते, मेहंदी लावलेले निशाण होते. म्हणजे काही केस कसे झाले होते, पांढरे झाले होते. त्यामुळं ते पिक्चर मध्ये दाखवत नाही का, काही केस बघा बरोबर मधले केस असे डिझाईन पांढरे झालेले असतात एखाद्या बाईचे. मला कमाल वाटत होती, एवढे बरोबर तेच कसे केस पांढरे होतात, आणि पुन्हा बरोबर गॅप सोडून तेवढीच. आमचे कुठलेही झाले. मग तिच्या केसामध्ये असलेले ग्रे कलरचे जे पट्टे आहेत, समजा ते केस जे त्याला मेहंदी लावल्यावर ते ग्रे कलरचे होतात, ते पाहून तिला काय समजलं की काहीतरी काळ निघून गेला. तुम्ही आता असे येत, तुम्ही आणखीन काही वय कलाटण झाल्या भेटताल. कोणी असं आडवं वाढलेलं राहील, कोणी 2-2 स्टेपण्यासोबत घेऊन राहील. तर त्यावेळेस काय वाटेल, एक काळ गेलाय. त्यावेळेस आमचे दात बित पडले राहतात, सगळं टकल झालेलं असेल, हे का नाही तर कुठेतरी एका दुकानावर खुर्ची टाकून असं बसलेले राहतात. कदाचित रातच्या त्या बाजूच्या खुर्चीवर, या सर बसा, थोडं चांगलं बोलायचं असेल तर बसा, नाहीतर उठून जा. नाहीतर पुन्हा राज तिथं बसलेला काउंटरला, बघ राज, मी सांगितलं होतं तेव्हा अभ्यास केला असता, दुकानात बसावं लागलं नसतं तिला. ए सरला चहा पाजा रे, आणि काढून द्या लवकर. उघड असतो ते असं. नाही ते लांबूनच रस्त्यावर दिसलं की लगेच मध्ये जायचं, आणि मुली मला सांगायचे नाही म्हणून सांगायचे. आणि तिच्या चेहऱ्यावर थोड्याफार काय पडल्या होत्या, सुरकुत्या पडल्या होत्या. म्हणजे म्हाताऱ्या बायच्या पडतात ना, but the truth was that she looked more attractive than ever. जरी तिचे केस पांढरे झाले असले किंवा तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असल्या, तरी ती ज्यावेळेस यंग होती तेवढी अट्रॅक्टिव्ह दिसत नव्हती, तेवढी आता अट्रॅक्टिव्ह दिसत होती. का? कारण ती जास्त खुश होती म्हणून. मानसिक किंवा आपल्या वागण्यामध्ये जर सुंदरता असेल तर आपण जास्त सुंदर दिसतो, हे का नाही.
नाहीतर तुम्ही असे गोरे पान आहेत अशी काय ऐश्वर्याच्या जागी तुम्हालाही फेअर अँड लव्लीच्या ऍडव्हर्टाइजला उभं केलं तरी जमतंय. पण बोलण्यामध्ये किंवा स्वभाव जर दुसऱ्याला कधी पण पेसिमिस्टिक तुमचा असेल, दुसऱ्याला नाव मोठं ठेवायचा, कंप्लेंट करायचा, तर तुम्ही कोणाचेही आवडते होऊ शकता का? किंवा कोणालाही असं वाटलं की तुम्हाला 4 शब्द बोलावं येऊन म्हणून स्वतःहून नाही वाटणार. कारण त्यांना माहिती आहे आपण एक शब्द बोलला की ते आपलीच किरकिर लावते. Finally, I managed to say, "No, Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card, and I will keep in touch with you. I promise." नाही मीना, मी आज रात्री तुझ्यासोबत थांबू शकत नाही, कारण मला एका ठिकाणी रात्रीच्या जेवणाला जायचं आहे. तुझं मला कार्ड दे, मी यानंतर नक्कीच तुझ्या टच मध्ये राहील. म्हणजे तिला वाटलं, तिला कळायला तिच्यामध्ये बदल व्हायला, तरी पण आपल्या डायरेक्ट म्हणताय का हो नाही चल बस जेवायला बस वाढ. कोणाच्याही घरी गेला म्हणताय का पहिल्यांदा मनात किती जरी असं तरी नाही नाही नको नको मी आता जेवणाला असं म्हणावं लागते का नाही. आता 4 मित्र भेटले ना, हॉटेलमध्ये गेले चहा प्यायला, सगळे जण 20 जण असं एक जण असे ऍक्टिंग करते, एक जण असं 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 पाकिट काढते, एक जण नोट काढते आणि असा असा हात ठेवते. आणि ज्याला द्यायचंय ते देते त्या दुकानदाराला. एखाद्या देरी असेल तर ते बाजूलाही काढून भेटते. मग ऍक्टिंग करायला 4 जणांपैकी 3 जण असतात आणि एकाला माहिती असते की हे उगे ऍक्टिंग करायचं म्हणून ते मागत थांबते. उठतानाच लवकर उठत नाही ती. हॉटेलवर गेल्या 5-6 जण आणि इव्हन जर 4 जण बसले 5 जण आणखीन आले तर मग तर बिल कोण देणार? कारण आपण नियमानं डोक्यात काय ठेवलेला असतो की 2 जण आलो लय झालं आणखीन 1-2 सपातात, 4 जणांचं बिल देऊ शकतो. एक कार्यकर्ता सगळी टोळीत घेऊन आलाय 8-9 जण, ते 5-6 जण हे 4 जण 11-12 जणांचं बिल. एकदा असंच झालं, पिक्चर बघायला आम्ही 2 जण गेलो. मी म्हणलं तर असं पिक्चर दाखवतो. मग गेलो, मग त्या सर संग गेला. माझ्या खिशात होते काय 750-800 रुपये होते. बाकीचे जे पैसे होते मला गोळ्या घ्यायच्या होत्या. मग त्या सरला फोन आला, कुठे ते म्हणले मी परभणीतच आहे. काय करायला? पिक्चर बघायला. आम्ही परभणीतच आहे या म्हणले. त्याला वाटलं किती ते 2 जण असतात, ते निघाले 4 जण. आणि एकाचं तिकीट किती 180 रुपये. म्हणजे ते 4 आणि आम्ही 2 किती जण झालो 6 जण. 6 जणांचं 200 रुपये म्हणला किती होतात 1200. आणि इंटरव्ह्यू मध्ये जेवण नाश्ता ते 100-150 रुपये, 100 रुपये समजा, ते 600 रुपये, 1800 रुपये. 2 जणांचे 500 रुपयात गुंडाळायचं तर ते म्हणजे मापात बदल का कुठं? साहजिकच नाही. त्या पिक्चर मध्ये मग मनात लागलं नाही. असं होते कधी कधी. मग त्याच्यामुळं ती म्हणली की मी इथून पुढे नक्की तुझ्या काय राहील टच मध्ये राहील. तू मला काय कर, तू कार्ड दे. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड. जाऊ दे बाई, नको येऊ घरी, नको येऊ, जेवू नको, पण कमीत कमी चहा तर घेऊ शकतीस. चल चहा नाही तर काय कर कॉफी घे. मग एखाद्या बट मीना इट्स पोअरिंग. आता लेखिकाच म्हणाली नाही मीना बघ ना मुसळधार पाऊस पडायला, ह्या पावसात आपण कसं जाणार?
मीना म्हणाली. मीनाला कोण म्हणाली? सुधा मूर्ती म्हणाली. सो व्हॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. आता दोघीकडे छत्री नव्हती, पण आता इथं मीनाच पेसिमिस्टिक आहे का मीना? आता नाही, ऑप्टिमिस्टिक झाली ती आता. आणि ती म्हणाली पहिल्यांदा आपण छत्री विकत घेऊ आणि त्यानंतर ग्रँड हॉटेलला जाऊ, चहा नाही तर कॉफी प्यायला. आणि तीच जर जुनी मीना असली असती तर आता पाऊस थांबतय, कशाला घ्यायची छत्री, उगा फुकट पैसे घालायला, थांब थोडा, जाऊ दे, जाय तू तुझ्या कामात, मी मग बघते. We won't get a taxi in this rain, a grumble. So what? We will walk. या मुसळधार पावसात आपल्याला टॅक्सी मिळेल का? नाही मिळणार. मग ती म्हणती मग काय झालं, आपण काय करू आता? पायानं जाऊ. कसं जाऊ आता? जी मीना पायानं जाण्याबद्दल असं म्हणत होती की वॉकिंग त्यासाठी आरोग्यासाठी चांगलं असतंय, याची काय सबूत आहे का तुझ्याकडं? नाही. तीच मीना आज काय म्हणाली? काय म्हणाली? आपण चालत जाऊ. म्हणजे किती बदल झालाय है का नाही? पहला मेरा बहुत पेट बाहर था, अभी वो मैंने ये यूज किया, कोणता? सोना स्लिम बेल्ट, अब मेरा पेट नहीं रहा. हे नाही का ते आफ्टर आणि बिफोर असते बघा, तसं त्या मीनात झालं ना. I was so surprised. This wasn't the same Meena I had known today. She seemed ready to make any number of adjustment. आणि पहिल्यांदा जी मीना होती तशी मीना आज मला दिसत नव्हती. ती आता नंबर ऑफ ऍडजस्टमेंट करायला तयार होती. आणि ऍडजस्टमेंट काय राहिलं? आणि आता काय झालं? मीना प्रत्येक गोष्टीत ऍडजस्टमेंट करायला तयार होती. आणि ज्या ठिकाणी ऍडजस्टमेंट असती त्या ठिकाणीच काय होऊ शकतंय? नातं टिकू शकते, कोणतंही असू दे. तुम्ही जर ऍडजस्टमेंट केली नाही तर काही होऊ शकत नाही. दोन भावायचं का जमत नाही? कारण त्यांच्या बायका ऍडजस्टच करत नसतात कशाच. कारण त्यांना शेजारी सहन होती, पण घरची जाऊ सहन होती का? नाही होत. पण कोणत्याही नात्यात बघा, जे भांडणं होतात भावाभावाचे असो किंवा मग नवरा बायकोचे असो किंवा मग बहिणी बहिणीचे असो, भाव बहिणीचे असो, कोणाचे असो, जे भांडणं होतात, जे राग द्वेष किंवा छोट्या छोट्या गोष्टीला वादविवाद होतात, हे कशामुळे होत असतात? तुम्ही ऍडजस्टमेंट करत नाहीत म्हणून. आणि ऍडजस्टमेंट न करणारा पेसिमिस्टिक असू शकते. कारण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या मनाचा विचार करता त्यावेळेस तिथं काय आली? ऍडजस्टमेंट आली. म्हणजे तुमच्या घरात दररोजच एक शेजारी कचरा आणून टाकायला आणि तुम्ही ते उचलून डबल बाहेर नेऊन टाकायले, याला ऍडजस्टमेंट म्हणत नाही, याला अन्याय सहन करणं म्हणतात. तर मीना काय करायला तयार आहे? प्रत्येकच ऍडजस्टमेंट तयार करा, प्रत्येकच गोष्ट ऍडजस्ट करायला तयार आहे. आणि प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करायला तयार असेल मग काय सांगू लागलो? आता तुम्ही अभ्यासाला बसले तर अभ्यासाला बसल्यावर काय तुम्हाला थोडा आवाज ऐकू यायला किंवा काय व्हायला तर तुम्ही अभ्यास सोडून घेऊन झोपी जायचं का? नाही. आता काय लय डिस्टर्ब व्हायले
हो, रात्री उठून अभ्यास करायचा. रात्री उठतच नाही, सकाळीच उठते बघ, ट्युशनच्या आधी 10 मिनिटं. We reached a grand hotel range. By then, the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena. I had known. I quite curious. चुप आहे. आणि ती त्या ग्रँड हॉटेल पर्यंत येईपर्यंत तिच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट होती की हिला कोण बदललं, किंवा हिला कोण बदललं, म्हणजे हु हॅड चेंज्ड हर, किंवा ही कशामुळे बदलली. व्हॉट हॅपन, असं काय झालं की पेसिमिस्टिक मीनाचं रूपांतर एका ऑप्टिमिस्टिक, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या बाईमध्ये झालं. मग कधी होते की तस. आणि ती काय होती, तिच्या बाबतीत थोडी क्युरियस होती. आपण दुसऱ्याच गोष्टी बाबत क्युरियस असतो, जिज्ञासू, जाणून घेण्याची इच्छा, तीव्र इच्छा असती. एक काय झालं ग काल, काय झालं तिथं, कोण भांडण झाले, सगळा उतारा तिथं जमा होते, काहीच झालेलं नसते. ते दोघ जण काय नाही, सुई पडलेली असती म्हणून भांडण करीत असतात. तुझ्यामुळे पडली सुई बघ. सगळं पब्लिक अशी जमा होती काय मोठं काहीतरी कुठं झालं. म्हणजे लोकांना दुसऱ्याच्या बाबतीत जाणून घेण्याची क्युरियोसिटी जास्त असते. तिच्या डोक्यात कंटिन्यू एकच थॉट असतंय की हिला कोण बदललं, किंवा ही असं काय झालं की ती बदलली. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हु हॅड मॅनेज्ड टू चेंज यू सो. आणि असा कोणता राजकुमार होता की ज्यानं तुला काय केलं, पूर्णपणे बदलून टाकलं. छे ग, असं काय नाही, असं डायलॉग. Meena was surprised by my question. No, there isn't anyone like that, she said. ती म्हणती नाही, तसा राजकुमार बिचकुमार कोण नाही, आमच्याकडे सगळे जारवालेच आहेत. नाहीतर ते बुटाला टपराला लोखंडाला काय बॉम्बे मिठाई बुटाने, म्हणायचं ते बांगड्या घ्या बांगड्या. तसं काही नाही, तसं कोणी नव्हतं माझ्या लाईफ मध्ये. देन व्हॉट द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. ती म्हणजे बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. ती म्हणते तुझ्या एनर्जीचं, आपके सौंदर्य का राज क्या है. ती म्हणते आपके काले घने लंबे बालों का राज क्या है. टेस्टी ते विचारतात ना, तर तुझ्या एवढ्या एनर्जीचा राज काय आहे. आमचा राज लासे. राज व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. म्हणजे तुझी एवढी ऊर्जा, किंवा तू एवढं हॅपी राहिलीस, तू एवढं आनंदी राहिलीस, याचं सिक्रेट काय. कारण ज्यावेळेस आपल्या मनाला समाधान असते र, त्यावेळेस आपण आनंदी राहतो. ज्या दिवशी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होऊ द्या, मनालाच हसत असतो आपण. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होऊ द्या, मनातल्या मनात आपण घरातल्या घरात हसत असतो कंटिन्यू. असते का नाही? नाही असते. फक्त त्या दिवशी ती गोष्ट व्हाव, नाही तर आपण एका दिवशी असा वाट बघावून त्या दिवशी, समजा आपण एखादी गोष्ट, समजा आता मामा
जेवायला न्यायला येणार आहे किंवा कोणी येणार आहे आणि मामा त्या दिवशी आला किंवा येणार आहे म्हणून खुश राहतात माणूस. पितृ काला म्हणलं की पुढे जायचंय, नवीन गावाला जायचंय. आजकाल तसं काय राहिलं नाही. आम्ही आजी आली तर निघाल खुश व्हायचो का आता तर मामाच्या गावाला जायचंय, मजा करायची म्हणून. प्रत्येकाचं वेगवेगळं असते. I ask like the Tendulkar does in the advertisement. तेंडुलकर जसं ऍडव्हर्टायझिंग मध्ये विचारते का नाही, काय विचारते? व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. ती काय म्हणते? नाही, ते काय म्हणते? बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. तसं इथं भांडणं इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. नाही तर प्रणवचं काय? बोलणं इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. इकडे झोका खेळणं. She smiled, a beggar changed my life. बघा, अंडरलाईन करा शब्द. एका भिकारी. आता हे शब्द कसं वाटते? उर्मट वाटते का ना? भिकाऱ्या, भिकारी. आता भिकारी एवढा प्रेमाने, किती प्रेमाने घ्या भिकारी शब्द, ते कसा वाटते? हा, भिकारू म्हणू शकतो का आपण? नाही म्हणतात. हे भिकारी शब्द असे काही शब्द. गाढव. आता गाढव किती घेतलं तरी ते गाढव म्हणजे ते वाईट शब्द वाटते ना, त्याला किती प्रेमाने घ्या. गाढू नाहीच होत. असे काही शब्द असतात ते निव्वळ काय गरळ ओकण्यासाठीच असतात, म्हणजे तिरस्कारात दिसत जातो. तसं आता भिकारी शब्द. आणि भिकाऱ्याकडून काय शिकणार? म्हणजे हाऊ टू हँडल अ कटोरा, हाऊ टू सिंग अ सॉन्ग टू गेट मोर मनी. जास्तीत जास्त पैसे भेटा म्हणून कशा प्रकारे गाणं म्हणायचं, थोडं रिमिक्स म्हण. ते ओ गॉड टू सिगरेट मध्ये नाही का ते म्हणते, आता जुनं झालं मध्ये ते भगवान के नाम पे दे दे बाबा, आता नवीन काहीतरी म्हणा. I was absolutely dumbfounded and she could see. आणि विचार करा की तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला एखादा भिकारी बदलवतोय, म्हणजे कसं शक्य आहे? एखाद्या दारू पिल्याची दारू एक दारुड्यात सोडवते, हे कसं शक्य आहे? दारुड्या दुसऱ्या दारुड्याची दारू सोडू शकते का? नाही. ते म्हणते चल तुझ्याकडनं मी देतो तुला, चल पैसे. पण ज्यावेळेस यानं दारू पिलेली असेल त्यावेळेस तो घरी कसा वागतो किंवा समाजामध्ये कसा मान अपमान असतो हे ज्यावेळेस जो शुद्धीवर असतो. एक दारुड्या, पहिला दारुडा शुद्धीवर आहे, दुसरा दारुडा पेलेला आहे. दुसरा दारुडा कसा पडते कुठं कुठं, त्याला कसे लोक चिल्लर समजतात, हे ज्यावेळेस पहिल्या दारुड्यावर बिंबतय, मनावर जेव्हा लागतंय त्यावेळेस आपणही असेच वागत असतात दारू पेल्यावर. त्या अनुभवातूनच माणूस काय करू स्वतःला बदलू शकते का नाही? दारू पिल्यावर काय होतंय, समाज कसा कचरा करते किंवा आपल्याला लोक कसं बोलतात हे जाणून घेऊनच आपण काय करू शकतो, स्वतःला सुधारू शकतो. कोणतेही समाजातले 10 व्यक्ती घ्यायचे तर जे की ज्यांच्यापासून तुम्ही काहीतरी शिकू शकता, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांच्याकडून तुम्ही असं काय शिकलं की ज्यामुळे तुमची लाईफ बदलू शकते. असे 10 व्यक्ती कोणी घ्या, कोणी पण. प्राणी घेऊ शकता, एखादी मुंगी किंवा एखादा काही पण घ्या, त्याच्यातून स्वतःच्या जीवनामध्ये सार्थक होणारा एक अर्थ मिळवायचा. ते घ्यायचंय आणि 10 उदाहरणं तशी लिहून आणायची. जसं मुंगी आहे ना, मुंगी करून आपण काय घेऊ शकतो, चिकाटी घेऊ शकतो. ती किती वेळ जरी पडली तरी वर पुरा जिथे जायची जातीच, किंवा कष्ट किती करते ती, पूर्ण उन्हाळाभर
जमा करत असते ती. काऊन तर पावसाळ्यामध्ये आपल्याला कमी पडू नये किंवा खाता यावं. कारण पावसाळ्यात जर मुंगी बाहेर निघाली म्हणजे ती संपलीच. म्हणून ती पावसाळ्यामध्ये जमिनीखाली राहत असते. माहिती का नाही. उन्हाळाभर ती मेहनत करते. आणि बेंडूक पावसाळा भर खाते आणि हिवाळा आणि उन्हाळाभर सुप्त अवस्थेत जात. बेंडकं दिसतात का तुम्हाला? बेंडकं असे कुठेतरी असे खुपसून बसलेले असतात. विचार करा ते कसे जगत असतात. आता पावसाळ्यात आपलं राज्य आहे म्हणजे पाणी आलं की डराव डराव एवढं बेंडकं निघतात बाहेर. ते काय एकदाच पडले कुठं तर टेस्ट बेबी काय ती लगेच तयार व्हायला. असं त्यांचं प्रजनन वाढ बीड सगळं पावसाळ्यातच होते. त्याच्यामुळं काय राहायचं, ऑप्टिमिस्टिक राहायचं आणि आता मिळालेल्या संधीचं सोनं करायचं. सगळ्यांना आदरानच बोलायचं. सगळ्या किती जरी मोठा दुश्मन असला काही जरी असला आपल्याला माहिती आहे की हे आपलं नुकसान करायला तरी पण त्याला आदरानच बोलायचं. पण जे कुणी विद्यार्थ्याचं नुकसान करतंय त्याचा कार्यक्रमच लावायचा. असं महत्त्व आहे. विद्यार्थ्याला कधीही त्याची तारीफ तर कधीच करायची नसते. त्याची माघारी तारीफ करा. समजा आता शारी नाही शारीच्या माघारी शारीची तारीफ करायची आणि त्याच्या देखत शिवाय द्यायची. कारण तिची जर देखत तारीफ केली मला सर हुशार म्हणले आता मला काय करत नाही मी अभ्यास केला जास्त झालं. असंच होते नवोदयच्या लेकरायचं. 10वी पर्यंत शिकतात 10वीला बाहेर येतात. बाहेर आले की नवोदय शिकलेला आहे सिलेबस झालेला आहे याला हुशार आहे ते हुशार आहे म्हणण्यातच मातीत जाते. ते अभ्यासच करीत नाही. बसतात मग आमच्यासारखी गावात. त्याच्यामुळं चुका काढतात कशासाठी, सुधारण्यासाठी. बघा आहेत तुमच्याकडे किती महिने आता, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 1 2 3 4 5. अरे काही महारथी असे तर आदल्या रात्री अभ्यास करतात रात्रभर पेपर मध्ये जाऊन झोपतात. वन नाईट स्टँड म्हणजे एका रात्रात पेपर काढतात. ते खुकार असतात लोक. काही त्याला जाग कधी येते 7 तारखेला पेपर आहे आणि 1 मार्चला जाग येते की आता अभ्यास करावा लागते म्हणून. इतक्या महिने माशा मारलेल्या असतात. मास्तर सांगू पाय खुरू घेते आणि सर आम्ही अभ्यास करतो. बघा हे महिना तर रिव्हिजन मध्ये जाते. हे 3 महिने आहे का काय सेल्फ स्टडी करायला. आता सिलेबस संपला इथून पुढे काय अभ्यासाला लागायचं काम आहे असं म्हणून चालावं लागतं. मागचं रिव्हिजन करणं आणि पुढे जाणं गरजेचं आहे सध्या. नाही तर मग मीनासारखा पेसिमिस्टिक राहायचं. शिकून काय व्हायले, शिकलं तरी आपल्याला कुठे बसायचंय, घरातच बसायचंय. आपल्याला दुकानात सांभाळायचंय असं म्हणून जर राहिलो तर मग जिंदगीभर संधी येणारच नाही. ते नाही का 3दा वाचवायला येतात एका बुडणाऱ्या माणसाला. नाही म्हणते मला देव वाचते मग वरी ते मरते वरी जाते. देव म्हणते देवाला म्हणते तुम्हाला कोण वाचवायला आलं नाही, मी तुला एवढं तुझी भक्ती करतो. ते म्हणते पहिल्यांदा दोरी फेकली होती माणसाने तरी गेला नाहीस, त्याच्यातही मी होतो. पुन्हा नाव घेऊन आलते तरी गेला नाहीस,
तिसऱ्या वेळेस हेलिकॉप्टर घेऊन आलतो तरी आला नाहीस, मग काय पप्पाची पेट आहे का तुझ्या? तीनदा यायला इथं. तिन्ही वेळेस मी चालतोय. प्रत्येकाला संधी मिळाली, फक्त त्या संधीचं सोनं कळत असतंय, तेच सक्सेसफुल माणूस समजलं जात. नाही तर हायच मग आपलं रान, दुकान, नाहीतर घर, नाहीतर मग रोजानं जाणं, नाहीतर घरातच बसणं, है का ना? ते ड्रॉइंग रूम, ते किचन ते ड्रॉइंग रूम, त्याच्या पलीकडं काय नाही. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दुकानावरची एक खुर्ची आणि त्या खुर्चीवर ठेवलेली गादी आणि माग एक गादी. लय झालं काय करता ते, एकदा उठून पुन्हा जाया बसता येते, एवढीच हालचाल तुमची. याच्या पलीकडे काय नाही. लाईफ मध्ये खूप काय करू शकता, फक्त काय व्हावं लागेल तुम्हाला? ऑप्टिमिस्ट, अवसरवादी किंवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चालावं लागेल.